नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शासनाचं एक परिपत्रक आलेलं आहे। सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रती कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबत, ही कर्मचारी बदली, शिक्षकांच्या बदलीबाबतची संदर्भातील हे पत्र आहे। तर विषय आहे विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबतचे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आलेलं आहे। तर यानुसार दिलेलं आहे की उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरिता या विभागाचे 23 नोव्हेंबर 2022 रोजीचे पत्र रद्द करून शासनाच्या 21 फेब्रुवारी 2019 रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम करण्यात असल्याबाबत संदर्भ क्रमांक 3 येथील 2 एप्रिल 2025 रोजीच्या शासनपत्रान्वये आपणास कळविण्यात आलेले आहे। उपरोक्त 2 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या 21 फेब्रुवारी 2019 रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरिता विद्यमान शाळेतील 3 वर्षाची अट लागू राहणार नाही। सदरची सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यात यावी ही विनंती आहे। तर या परिपत्रकानुसार या वर्षीच्या बदलीकरिता विशेष संवर्ग भाग 1 आणि भाग 2 करिता जी विद्यमान शाळेमध्ये 3 वर्ष सेवेची अट लागू राहणार होती, ती आता मात्र अट लागू राहणार नाही। हा मोठा बदल या परिपत्रकान्वये करण्यात आलेला आहे। तर तुर्तास एवढंच। एकमेकांना जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। बदली संदर्भातील काही समस्या असतील तर नक्की कमेंट्स करून लिहा, आपल्याला समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल। धन्यवाद। परत भेटूया। जय महाराष्ट्र।